ये तथा आदरणीय राजरत्न बापू नाइक नौरे मित्र परिवार की ओर से इस क्रिकेट टूर्नामेंट को रखा जाता था और उसी टूर्नामेंट का ये चौथे दिन का पहला मैच शुरू होने जा रहा है। बॉलर नेमप्ला अहमद मुलानी गोलंदाजी करतो, पहिला चेंडू घेऊन सुरुवात होती मॅचची। पहिला चेंडू पुढे गेले, दरम्यान बॅटीच्या मधोमध घेऊन फटका खेळलाय, चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने, दोन शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतील, चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा पार करतो, 4 धावा चौकार येतोय। मला वाटतं हा सामना 4 षटकाचा आहे। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय मुलानी। अकुट टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने हल्ला चढवण्याचा प्रयत्न, चेंडू आकाशात उंच जातो, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि टिपलाय झेल, फलंदाज होतोय फेल। निश्चितच पहिला धक्का लागलाय संघाला, एक गडी बाद, धावसंख्या पुजली ती 4 धावसंख्या। तो आदेश दरगोड़े का विकेट जाने के बाद आदेश मात्र माघारी परततोय, एक चौकार मारून निश्चितच पॅव्हिलियन मध्ये जातोय, त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येईल आणि निश्चितच मुलानीने मात्र हा चेंडू आकुट टप्प्याचा टाकला होता, थोडासा जस्ट शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता, त्याला बॅकहँडचा फटका मारायचा प्रयत्न, ज्यादा चेंडू तो हवेत जास्त उंच खेळला गेला आणि क्षेत्ररक्षकाला मात्र आरामात संधी होती कॅच पकडण्याची आणि निश्चितच या संधीचं सोनं मात्र क्षेत्ररक्षकाने केलं आणि दरम्यान फलंदाज होईल बाद, लागलाय धक्का, पहिला धक्का। हमारे कैमरामैन वहां पर जो कि खासकर से नेपाल से यहाँ पर आए हैं मिस्टर विशाल जी राणा, साइड एंगल से कैमरामैन का काम कर रहे हैं। काठमांडू से, नेपाल से काठमांडू से आए हैं और शायद कल हम उनका डांस भी देख सकते हैं वहां पर। आज सुबह भी बहुत अच्छा डांस भी कर लिया था। चला बॅट्समन लवकर पाठवा। बॅट्समनचं नाव सांगा। विनायक का? विनय, नवीन फलंदाज येतो विनय, आयकॉन खेळाडू विनय आलाय फलंदाजीला स्ट्राईकवर, गोलंदाजी धुरा सांभाळतो पुन्हा मुलानी, अहमद मुलानी। या षटकातील पुढचा चेंडू घेऊन उजव्या हाताने ओरदिगतचा मारा करेल, या षटकातील तिसरा चेंडू घेऊन फुलटो चेंडू हल्ला चढवलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळला गेलाय, पाहूया। ओ सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, निश्चितच चांगल्या पद्धतीने चेंडू थांबवला गेलाय, दरम्यान चेंडूपैकी पर्यंत 2 धावा इथे येतील, 2 धावांची संघाची वाढती धावसंख्या 6 झाली आहे, चेंडू टाकले गेले आतापर्यंत 4 चेंडू, माफ करा 3 चेंडू टाकले गेले। पुन्हा या षटकातील अहमद गोलंदाजी करतो, पुढचा चेंडू घेऊन पुढे गेले, दरम्यान फटका टोलवलाय, चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातो, थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आपण पाहतो, एक धाव दुसरीचा प्रयत्न होतो, चेंडूपैकी पर्यंत 2 धावा निश्चितच सहज पूर्ण होतील। या 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती 8 धावसंख्येवर। छत्रपती शिवाजीनगर क्रिकेट संघाची धावसंख्या 8 धावा, 1 गडी बाद। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू, स्लोअर चेंडू उंच टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू आकाशात उंच जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, इथे कॅच सुटली आहे, निश्चितच 1 धाव दुसरीचा प्रयत्न होतो, चेंडूपैकी पर्यंत 2 धावा पुन्हा येतील संघासाठी। या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत बदल होतो, धावसंख्या पोहोचली ती 10 धावसंख्येवर। जांभूळ क्रिकेट संघ विरुद्ध छत्रपती शिवाजीनगर क्रिकेट संघादरम्यानची लढत आपण इथं पाहतोय। प्रथमेशजी लोंढे यांचं देखील इथं शुभागमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत असेल। पुन्हा या षटकातील पुढील चेंडू टाकतोय, ओ सुरेख चेंडू बॅकफुटवर जाऊन खेळायचा प्रयत्न, टप्पा पडला, झपकन चेंडू मागे गेला विकेट कीपरकडे। इथं मात्र मला वाटतं पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा बनवल्या गेल्यात फक्त 10 धावा। या स्पर्धेचं नियोजन जिगरबाज ग्रुप याचं कौतुक करावं लागेल, कारण अतिशय उत्कृष्ट स्पर्धा आपण श्रीपूरमध्ये पाहतो, त्याचं पूर्णपणे श्रेय जे जातंय निश्चितच जिगरबाज ग्रुप, त्याचबरोबर माननीय तथा आदरणीय राजरत्न बापू नाईक नवरे मित्र परिवाराच्या वतीने ही स्पर्धा इथं भरवली गेली आहे। याच्यासाठी सौजन्य जे लाभलंय
MD 11 श्रीपूर बोरगाव माळुंग यांचं देखील सहकार्य स्पर्धेला लाभताना आपण पाहतोय. चला गोलंदाजीला आलाय पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन विकास चंदनशिवच्या हाती चेंडू सोपवला गेला. विकास येतोय गोलंदाजीला आपलं वैयक्तिक पहिला आणि संघाकडून डावातील दुसरं षटक घेऊन गोलंदाजीला आलाय. त्याचा सामना करतो फलंदाज संकेत. निश्चितच आज मला वाटतं गाववाईज स्पर्धेचा शेवटचा दिवस. यानंतर उद्या मात्र सेमीफायनलचे सामने आपण पाहणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या दिवसातील ते अधुरे 2 सामने जे राहिलेत ते पूर्ण केले जातील. त्यानंतर सेमीफायनलचे 2 लढती. सुंदर चेंडू मारायचा प्रयत्न, चेंडू जाऊन फलंदाजाच्या पायावर आदळतोय. गोलंदाज इथं आलाय विकास. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. पुढे गेले दरम्यान चेंडू पाहिल्याने सोडून दिला. विकेट किपरकडे जातोय चेंडू. बैट बॉलचा इशारा पंचांकडून केला जातो. धावसंख्येत एकेदाबाई जी भर पडली आहे. भारतीय धावसंख्या पोहोचली ती 11 धावसंख्येवर. षटक टाकलं जातं दुसरं. पंच म्हणून सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पंच माननीय सूरजजी गायकवाड सर, त्याचबरोबर कार्तिक चिकनी सर स्क्वेअरलेग पंचांचं काम पाहताना पाहतोय. माझे सहकारी गुणलेखक तथा धाव नोंदक नितीनजी मिस्कर माझ्याबरोबर स्कोरिंग करताना आपण पाहतो. दरम्यान हा फटका खेळला बेडबीची दिशेने. दरम्यान सिंगल धाव निश्चित जाईल. सिंगल धावणीशी संघाची वाढ धावसंख्येत 1 धावाचा बदल होतोय आणि धावसंख्येत वाढली ती धावसंख्या पडली 12 धावा. आणि निश्चितच या स्पर्धेसाठी समालोचनासाठी खास आपला वेळातला वेळ काढून माननीय तथा आदरणीय व्हॉइस ऑफ महाराष्ट्र नरेशजी डोमेसर देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी संयोजकाच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. पुढे गेले दरम्यान फटकात खेळलाय. चेंडू जातोय वाईश लॉंग ऑफच्या दिशेने. पाहूया 1 धाव चेंडूपैकी परंतु दुसरी धाव घेण्याची संधी मिळते. 2 धावा सहज पूर्ण होतील. 2 धावांनी धावसंख्या पोहोचली 14. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला सज्ज असतील. या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय विकास. पुढे गेले आकाशात चेंडू खेळलाय हवेत, परंतु चेंडू जाईल तो एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. दरम्यान चेंडू क्षेत्ररक्षित करेपर्यंत 2 धावा इथं निश्चितच येतील. या 2 धावेनिशी संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती 16 धावसंख्येवर. इथं जुना चेंडू एक देखील नाही आहे. आदरणीय राजरत्न बापू नाईकनवरे मित्र परिवाराच्या वतीने क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचं महायुद्ध आपण पाहतो चेंडू फळीमध्ये. दरम्यान पुढे जाऊन मारायचा प्रयत्न, चेंडू गेला विकेट किपरच्या मागे, माफ करा बॉलरच्या मागे चेंडू जातोय. पुन्हा 2 धावा घेण्याची संधी मिळतीये. या 2 धावांची धावसंख्येत बदल होतोय. वाढती धावसंख्या पोहोचली ती 18 धावसंख्येवर. चला पिसेवाडे क्रिकेट संघ विरुद्ध नेवरे क्रिकेट संघादरम्यान टॉस होईल. पिसेवाडे क्रिकेट संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर नेवरे क्रिकेट संघाचे कॅप्टन. आणि नेवरे क्रिकेट संघाला एक विनंती असेल, तुमचे खेळाडू आहेत ना आता? 2 षटक संपली आहेत. धावा झाल्या तब्बल 18 धावा. तो देखना है टॉस का बॉस नेवरे क्रिकेट टीम और बिल्कुल पिसेवाड़े के बीच में अभी टॉस उछला गया, सिक्का उछला गया प्रथमेश जी लोंडे इनके शुभ हाथों से, और टॉस का बॉस बन रही है नेवरे क्रिकेट टीम ने फिर से टॉस जीता है. देखेंगे टॉस जीतने के बाद क्या फैसला कर सकते हैं. चला बॉलरचं नाव सांगा. इरफान येतोय गोलंदाजीला. निश्चितच या सामन्यामध्ये एक आपल्याला कौतुक करावं लागेल. क्रिकेट प्रिय मला वाटतं परिवार बनावं लागेल. क्रिकेट प्रिय परिवार या सामन्यामध्ये वडील देखील खेळताना आपण पाहतोय. वडिलांबरोबर 2 मुलं देखील खेळताना आपण पाहतोय. शिवाजीनगरचा आयकॉन खेळाडू सुशांत साळुंके मैदानात जातोय.
चला फलंदाज बाद झाल्यानंतर मला वाटतं इरफानने आलेल्या पहिल्या चेंडूवर विकेट घेतली. फलंदाज बाद होतोय, 2 गडी बाद, धावसंख्या झाली ती 18 धावसंख्येवर. पुन्हा इरफान गोलंदाजी करेल. नवीन फलंदाज येतोय सुशांतसाठी. ओहो सुरेख चेंडू, सुरेख अप्रतिम चेंडू टाकला गेलाय, परंतु पंच म्हणतायत ऑफस्टंपच्या खूपच दूर चेंडू असेल आणि इथं पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्येत 1 धावेची भर पडतीये स्कोरबोर्ड मध्ये. धावसंख्या पुढे जाते ती 19 धावसंख्येवर. छत्रपती शिवाजीनगर क्रिकेट संघाची धावसंख्या 19 धावसंख्येवर. पुन्हा इरफान गोलंदाजी करतोय या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. अकुट टप्प्याचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू उसळतोय, थेट गेला विकेट कीपरकडे. अजूनही धावसंख्या थांबली ती तब्बल 19 धावा. आणि जिथे बिल्कुल सुपंत चषक टूर्नामेंट चल रही है. माननीय तथा आदरणीय यशवंत जी कुलकर्णी साहब के जन्मदिन के मौके पर, ये जन्मदिन के अवसर पर क्रिकेट टूर्नामेंट का आयोजन जो किया जा रहा है सुपंत चषक क्रिकेट टूर्नामेंट का, उसी टूर्नामेंट का चौथे दिन का पहला मैच. फुलटॉस गेंद मिली, इस बार गेंद को सीधे बार से इस बार सीधा प्रहार निकलता हुआ गेंद जा रही है बॉलर टू बैक. सिंगल आएगा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर केवल 20 की ऑफ पर 20 धावा डाला है. फिर से इरफान गेंदबाजी करने के लिए इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर. फुलटॉस गेंद थी, मारना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा लगा, विकेट कीपर के पीछे गेंद जा रही है. खिलाड़ी दौड़ रहे हैं और खिलाड़ी की दौड़ बहुत धीमी लग रही है. गेंद उनसे तेज है, 4 रन आएंगे वहां पर. थँक्यू डीजे, खूप खूप धन्यवाद. आणि या 4 धावसंख्येमध्ये थोडीशी उसळी होतीये. वाढली धावसंख्या 24. अकुट टप्प्याचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय चेंडू. चेंडूच्या जवळ जाऊन मारायचा प्रयत्न, थोड़ी जस्ट शॉर्ट ऑफ प्लान. टप्पा गिरने के बाद उछलती गेंद को गेंद के करीब जाकर मारना चाहते थे. गेंद बल्लेबाज को बीट कर रही है, विकेट कीपर के पास चली जा रही है. हमारे शैलेश जी कोड़ी, डैडी के नाम से जिन्हें क्रिकेट की दुनिया पहचानती है, उनका भी यहाँ पर आगमन, उनका भी मैं हार्दिक स्वागत करता हूँ. शैलेश जी गायकवाड़, बहुत अच्छी गेंद, इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंद बल्लेबाज को बीट कर रही है, विकेट कीपर के पास चली जा रही है. बिल्कुल ओवर समाप्त हो चुका है. जहां तक कि ओवर्स की बात करना चाहेंगे, 3 ओवर बिल्कुल पूरे हो चुके हैं. 3 ओव्हरों के समाप्ति पे स्कोर 24 रन 24 धावा झाला. 3 षटकं संपली आहेत, म्हणजे प्रत्येक षटकामागे जवळजवळ 8 धावाची सरासरी इथं राखली गेली ती छत्रपती शिवाजीनगर संघाकडून. बालाजी आलाय गोलंदाजीला. बालाजी को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जाता है. बालाजी आएंगे गेंदबाजी करने के लिए खुद के कोटे का बिल्कुल पहला और टीम की ओर से इस इनिंग का चौथा और आखिरी ओवर लेकर बॉलिंग करेंगे. पहली गेंद पर लॉफ्ट स्ट्रोक लगाने की कोशिश, गेंददार के बिल्कुल तारामंडल पर निकलती गेंद, सीधे बैट से सीधा धमाकेदार प्रहार, 6 रन. दोनों ही आइकॉन आमने सामने, लेकिन बल्लेबाज वाले आइकॉन सुशांत यहां पर 67 धावतोय. सुशांत आगे जाकर मारने की कोशिश पे गेंद जा रही है, बिल्कुल खिलाड़ी बहुत आगे जा रहा है. बिल्कुल पहले बाउंसर की चेतावनी वहां पर दी जा रही है बैट्समैन को, माफ करना, पहले बाउंसर की चेतावनी गेंदबाज को दी जा रही है. और अभी भी रुका हुआ स्कोर केवल 30 रन की योग पर. इस इनिंग की केवल आखिरी 4 गेंदें बची है. बालाजी गेंदबाजी करने के लिए राइट आर्म राउंड द से गेंदबाजी करेंगे. सामने है सुशांत. इस बार जोर से मारा, इस बार गेंददार के बिल्कुल बॉलर के पीछे लॉन्ग ऑफ क्षेत्र में काफी तेजी के साथ गेंद चली जा रही है. जब तक कि थ्रो दिया जाता है बॉलर इन पे मौका छूटा विकेट लेने का, रनआउट का मौका छूटता हुआ 2 रन आएंगे. 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन. फिर से बालाजी गेंदबाजी करेंगे इस ओवर की चौथी गेंद लेकर. राइट आर्म रॉन दिग्गज से गेंदबाजी करने के लिए और पिच गेंद आई, बार गेंद को मारा जाता हुआ डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में गेंद आ रही है. 3 खिलाड़ी दौड़ रहे हैं और तीनों के बीच में से गेंद निकलती हुई गेंद 4 रन की दिया.
4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 36 की ओर पर। इस ओवर में रनों की गति बढ़ रही है। ये ओवर में अब तक 12 आए, 12 क्या पिछली गेंद पर जबरदस्त मारा बल्लेबाज ने। ये क्या गेंद, कुछ सा अंदाज, नो बॉल। इसके पहले भी इसी तरह की गेंद फेंकी थी, वहां पर नो बॉल, 1 रन मिलेगा और बल्लेबाज के लिए लेसन मिल चुका है। आपके लिए फ्री हिट का मौका, बड़ी हिट लगाने का मौका मिल सकता है और मिल गया वहां पे। मारना चाहते, एज लगा वहां पर विकेट कीपर के पीछे, वहां पर थर्ड मैन के खिलाड़ी गेंद को जब तक फील करते, बल्लेबाज का विकेट चला जा रहा है। अब आखिरी गेंद होगी वहां पर। यानंतर होणारा सामना पण निश्चितच मागास टॉस झालाय। नेवरे क्रिकेट संघ विरुद्ध पिसेवाडे क्रिकेट संघादरम्यानच्या टॉस केला गेलाय। टॉसचा कॉल मात्र नेवरे क्रिकेट संघाच्या बाजूने लागलाय। ते पाहूया निर्णय काय घेतील टॉस जिंकून। पहिला सामना आपण पाहतो छत्रपती शिवाजीनगर क्रिकेट संघ विरुद्ध आपण लढत पाहतो इथं जांबुड क्रिकेट संघादरम्यानची लढत आपण पाहतोय। फिर से देखना है गेंदबाजी करने के लिए इस ओवर की अगली गेंद मारने की कोशिश, गेंददार की बिल्कुल पॉइंट के फील्डर आकर जब तक फील करते, फिर से एक रन तो मिलेगा बड़े आराम के साथ। और लेग बाइज रन का इशारा अंपायर की ओर से बताया जाता हुआ लेग बाइज रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन। और मैच जीतने के लिए जांबुड क्रिकेट टीम के सामने लगभग 39 रन का टार्गेट दिया जा रहा है। तब्बल 39 धावाचं आव्हान दिलं गेलं जांबुड क्रिकेट संघासमोर। जर सामना जिंकत असेल, आपको मैच जीतना होगा तो 39 रन बनाने होंगे।
यस. चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे आणि पुन्हा फलंदाज बाद. चला चला, पुढचा फलंदाज ताबडतोब चला. सर्व संघांना विनंती करतो, पुन्हा एकदा जास्त उशीर करू नका. ज्यावेळेस आपण टॉस करतो, निर्णय घेतो, मॅच संपल्यावरती पुढच्या दोन्ही संघाने ताबडतोब 1 मिनिटाच्या आत मॅच सुरू करायची. एक मॅच संपल्यावर, एक इनिंग संपल्यावरती सुद्धा 1 ते 2 मिनिटाच्या आत दुसरी इनिंग सुरू झाली पाहिजे. वेळ कमी करा. दोन इनिंग मधला वेळ कमी करा, 2 मॅच मधला वेळ कमी करा, ज्यामुळे सगळ्या मॅचेस आपल्याला कव्हर करता येईल. याबरोबर परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न केला, मात्र बॉटम एज. 1 धाव इथे घेईल फलंदाज आणि धाव फलकावरती 30 धावा असतील. विजयासाठी अजूनही 9 धावांची गरज आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. साहेबांनी जी गोल षटक टाकलं, दुसऱ्या क्रमांकाचं 2 फलंदाज बाद केलेले आहेत आणि कमबॅक, पुनरागमन या षटकाबरोबर होईल का? अजून एक चांगलं षटक आलं पाहिजे. कमबॅक कसं करायचं, खरं तर मागची फायनल आपण बघितलेली आहे. हातातून सामना निसटलेला असला तरी सुद्धा कमबॅक करता येतं. पुन्हा नव्या योजना, पुन्हा नवे प्लॅन्स. एक क्रिकेटमध्ये ढोबळ असा एक प्लॅन असतो की तुम्ही ज्यावेळेस धावांचं रक्षण करत असता, धावा डिफेंड करत असता, ज्यावेळेस चेंडू जास्त असतात, धावा कमी असतात, अशा परिस्थितीमध्ये ती मॅच शेवटच्या षटकापर्यंत कशी घेऊन जाता येईल याकडे थोडंसं संघनायकाचं लक्ष असलं पाहिजे. मग त्यामुळे काय होतं की तुमचे जे ट्रेंडिंगचे बॉलर असतात किंवा जे नियमित इकॉनॉमिकली टाकणारे बॉलर असतात, त्यांची षटकं अगोदर काढून घ्यायची असतात, जेणेकरून मॅच अजून पुढे जाईल, अजून पुढे जाईल. आपण पाहिलं होतं की रोहित शर्माने तेच केलं. हर्षदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांची षटकं त्याने सलग काढून घेतली आणि त्यानंतर शेवटचं षटक हे हार्दिक पांड्याकडे ठेवलं. तर या गोष्टी असतात की तुम्ही मॅच लांबवत न्या, त्याचा फायदा मिळू शकतो. इथे नो बॉल, 1 धाव प्राप्त होणार आहे. अर्थात फेकी बॉलर आहे, बरोबर, आणि त्यामुळेच पंचांनी गोलंदाजाला थांबवलंय. इथे धाव फलकावरती आपल्याला बघायचं, 1 धावेची वाढ होईल. 32 धावा आहेत. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळं हे षटक, तिसरं षटक हे महत्वाचं ठरतं. इथे जर धावा रोखल्या, शेवटच्या षटकामध्ये 5-6 धावा राहत असतील तर त्याचा एक बेनिफिट येऊ शकतो शिवाजीनगर संघाला. मात्र संघनायकाची दृष्टी काय सांगते, त्याची भूमिका काय, हे देखील आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. ओहो हो, बाहेरची कड असावी तिथे. झेल मात्र ड्रॉप होईल आणि जीवदान इथे मिळणार आहे शिवाजी जांबूडचा फलंदाज अर्थात राजू. सचिनला जीवदान मिळते. धावफलक 1 ने पुढे 33. 6 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. सुरुवात छान झाली होती. बालाजीनं आज 3 षटकार, 1 चौकार पहिल्याच षटकामध्ये दाखवले. कव्हरला सुंदर फटका, लाजवाब, देखना, चौकार. मात्र 2 धावांची आवश्यकता. जांबूड संघ विजयाच्या उंबरठ्यावरती उभा आणि गोलंदाज सुशांत, प्रतीक आहे. फुल टॉस होता हा, हवेमध्ये थोडा वेळ आहे, मात्र डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक खूप मागे. 1 धाव इथून प्राप्त होतोय. 38 धावा धाव फलकावरती. जांबूड संघ, शिवाजीनगर 38. दोन्ही संघांचा स्कोर लेवल होतोय आणि आता इथून पुढे फक्त 1 धावेची आवश्यकता आहे.
नेवरे संघ क्षेत्ररक्षणासाठी तयार राहा. पिसेवाडी संघ आणि याच बरोबर नो बॉल. सामना जिंकला तो या ठिकाणी जांभूड संघाला. बॉल घ्या, बॉल अंपायर्स बॉल घ्या.